नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडून 2 दिवस उलटले, पण अजूनही खातेवाटप झालेलं नाही। खातेवाटपावरून शिवसेना आणि अजित पवार गटामध्ये कमालीची नाराजी आहे। अशातच आता भाजप शिवसेनेला आणखी एक धक्का देण्याची शक्यता आहे, ती म्हणजे विधान परिषद सभापती पदासाठी भाजपामधून राम शिंदे यांचं नाव चर्चेत आलं आहे। त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांचा पत्ता कट होण्याची चिन्ह आहे। महायुती सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे। याच अधिवेशनामध्ये विधान परिषद सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे। मागील 2 वर्षांपासून हे पद रिक्त आहे, त्यामुळे सभापती कोण होणार अशी चर्चा रंगली आहे। महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे, त्यामुळे आता सभापती पदासाठी राम शिंदे यांचं नाव समोर आलं आहे। राम शिंदे यांचा अगदी कमी मतांनी पराभव झाला, त्यामुळे राम शिंदे हे कमालीचे दुखावले गेले होते। त्यामुळेच भाजपाकडून त्यांना सभापती पदासाठी नाव समोर आलं आहे। मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे या विधान परिषदेच्या उपसभापती पदावर आहे। शिवसेनेकडून सभापती पदासाठी नीलम गोरे यांना संधी मिळावी अशी मागणी केली जात आहे। खुद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खातेवाटपातील महत्त्वाची खात्यांसह विधान परिषदेच्या सभापती पदाबाबत आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे। निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तर शिवसेनेकडून नीलम गोरे यांना संधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे सभापती पद हे रामराजे निंबाळकर यांच्याकडे होतं। निंबाळकर पायउतार झाल्यानंतर पद रिक्त आहे। त्याच दरम्यान उपसभापती नीलम गोरे यांनी कारभार पाहिला। आता सभापतीसाठी भाजप आग्रही आहे। भाजपाकडे सर्वाधिक जागा आहे, त्यामुळे दोन्ही सभागृहामध्ये आपला सभापती असावा असं भाजपामधून दावा करणार आहे। राम शिंदे यांच्या नावावर भाजपाकडून शिक्कामोर्तब झाली असल्याची माहिती समोर आली आहे। भाजपाकडून राम शिंदे बुधवारी सायंकाळी अर्ज दाखल करण्याचीही शक्यता आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।